विद्या चव्हाण ताई, ज्या पद्धतीनं आज शरद पवारांच्या भेटीसाठी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत, कालच त्यांच्यावरती जोरदार टीका सुद्धा भुजबळांनी केलेली होती. आजच्या भेटीचा नेमका अर्थ काय? टीका ही काय पवार साहेबांना नवीन नाहीये. पवार साहेबांवर कोणी ऐरा-गैरा उठतो आणि टीका करतो. त्यामुळे टीका केली म्हणून त्या माणसाला भेटायचं नाही असं पवार साहेबांनी असं कधीच आयुष्यात केलेलं नाहीये. आणि पूर्वनियोजित भेट असू शकते किंवा त्यांना सदिच्छा भेट असू शकते. आणि ते आपल्याला भेटीनंतर भुजबळ साहेब बाहेर येतील तेव्हाच आपल्याला त्याचं कारण कळू शकेल. आणि काय बोलले काय नाही ते भुजबळ साहेबच सांगू शकतील. परंतु पवार साहेबांना भेटणारे अनेक लोक सकाळपासून येतात आणि भेटी त्यांच्या ठरलेल्या असतात. त्यामुळे त्यांचं कारण आपण इथे बसून मला वाटतं सांगू शकत नाही. परंतु काल ज्या पद्धतीने भुजबळ साहेब बोलले होते जाहीर सभेमध्ये, तर मला असं वाटतं हल्ली अजितदादा असतील किंवा सुनील तटकरे जे असतील किंवा आपले प्रफुल्ल पटेल भाई असतील, हे लोक आता जाहीर पवार साहेबांवर बोलायचं टाळतात आणि भुजबळ साहेबांकडनं बोलवून घेतात. कारण गेले लोकसभेच्या निवडणुकींपासून भुजबळांची जी देहबोली बघितली ते थोडेसे नाराज वाटतायत. एकंदर रिझल्ट जे लागले त्याच्यावर असेल, तिकीट वाटपाबाबत असेल. आणि आता त्यांना अशा प्रकारे बोलायला लावणं म्हणजे हे त्यांच्या इच्छेविरोधात बोलतात की स्वतःहून बोलतायत हे स्वतः भुजबळ साहेबच सांगू शकतील. परंतु आपल्याला जे दिसतंय त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. बाकी आणखीन मी काही जास्त सांगू शकत नाही. आता ते बाहेर येतील आणि काहीतरी बोलतील आपल्याशी, तेव्हा आपल्याला कळेल. नाही, पण विद्याताई, तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की भेटी ठरलेल्या असतात, भेटी होतच असतात. छगन भुजबळांची भेट आणि शरद पवारांची भेट ही काही इतर आमदार आणि कार्यकर्त्यांसारखी भेट नाहीये. कालच त्यांच्यावरती टीका केल्यानंतर आज त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आणि जसं तुम्हीच सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून भुजबळांची देहबोली आपल्याला सांगते की ते नाराज आहेत. काही वेगळा निर्णय होऊ शकतो? आता वेगळा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवणारे पवार साहेब आहेत आणि भुजबळ साहेब आहेत. त्यांच्या मनात काय आहे ते पवार साहेबांबरोबर ते मन मोकळं केलं तर आपल्याला नंतर काही हळूहळू ते उलगडेल. एकदम बाहेर आल्यावरती ते काही बोलतील असं मला वाटत नाहीये. परंतु काही वेगळं होईल असं मला काही स्वतःला वाटत नाही. कारण आता विधानसभेच्या निवडणुका 2-3 महिन्यावरती आलेल्या आहेत आणि पवार साहेबांनी जो अनुभव सगळ्यांचा घेतलेला आहे त्याच्यावरनं पवार साहेबांनी एक आणि युवकांचा ओढा राष्ट्रवादीकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे. नव्याने युवकांना संधी देणं, निवडून आणणं या तयारीला पवार साहेब लागलेले आहेत. त्यामुळे तरुण मुलांना संधी देऊन आमदार बनवणं, मंत्रिमंडळात घेणं हे पवार साहेबांनी गेले अनेक वर्षापासून करून दाखवलेले आहे आणि यंदाही ते करतील याच्याविषयी काही शंका नाहीये. त्यामुळे भुजबळ साहेबांबाबत काय निर्णय आहे किंवा काय चर्चा झाली आहे ते आपल्याला नंतरच कळू शकेल. विद्याताई, आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया या भेटी संदर्भात दिली त्याबद्दल. तर छगन भुजबळ सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे मुंबईमधल्या सिल्वर ओक या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. सिल्वर ओक बंगल्यावरती शरद पवार आज आहेत आणि छगन भुजबळ त्यांच्या भेटीसाठी साधारणतः